मुख्यमंत्री आणि जरांगेंकडून शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंना अध्यादेश सुपूर्द। अध्यादेश काढला यासाठी जरांगेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, तर मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल। मागण्या मान्य झाल्यानं जरांगेंनी उपोषण सोडलं, शिंदेंच्या हस्ते जरांगेंनी उपोषण ज्यूस पिऊन मागे घेतलं। राज्यातील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावे, गुन्हे मागे घेण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आलाय, त्यानुसार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील, पण घर जाळणं, एसटी जाळणं, हल्ला करणं यासारखे गंभीर गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत, देवेंद्र फडणवीसांची माहिती। हा तिढा सुटला याचा आनंद, या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो। हा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतले, मराठा आरक्षण देण्यासाठी शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली शपथ खरी करून दाखवली याचा अभिमान वाटतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। ते येणाऱ्या काळात महायुती सरकार असेच धडाडीचे निर्णय घेईल, अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय, आंतरवालीत बैठक घेऊन विजयी सभेची तारीख सांगणार, जरांगेंची माहिती। वाशीमधून जरांगेंची विजयी रॅलीमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी, जरांगेंवर जेसीबीतनं पुष्पवृष्टी। वाशीमध्ये मराठा बांधवांची तुफान गर्दी, जीवाची पर्वा न करता मराठा बांधव इमारतीवर। जरांगेंनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरवाली सराटी गावात गावकऱ्यांचा जल्लोष, पेढे भरवून गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा। अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले जरांगे आणि सरकारचे आभार, मराठा समाजाला लवकरच आरक्षणाचा लाभ मिळणार, म्हणून गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र जल्लोष सुरू। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यावर सोलापुरात जल्लोष, मराठा बांधवांसह मुस्लिम बांधव देखील जल्लोषामध्ये सहभागी। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर हिंगोलीत आनंदोत्सव, दूध विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी दूध मोफत वाटून आनंदोत्सव केला साजरा, गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष। सोलापूरच्या अकलूजमध्ये मराठा समाजाचा जल्लोष, एकत्र येत मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर धरला ठेका। लोणावळ्यात मराठा समाजाकडून गुलालाची उधळण, मराठा बांधवांनी डीजेवर धरला ठेका। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं राज्यभरात जल्लोष, सिंधुदुर्गात तरुणांनी एकत्र येत उत्सव केला साजरा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीमध्ये मराठा बांधवांकडून आनंदोत्सव। पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागामध्ये मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष, पेढे आणि साखर भरवून आनंदोत्सव, काही ठिकाणी तरुणांचा डीजेवर ठेका। पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांचा जल्लोष, सरकारच्या निर्णयाचं स्वागत, पंढरपूर शहराला दिवाळीचं स्वरूप। नांदेडच्या नायगाव तालुक्यात मराठा समाजाचा जल्लोष, मराठा बांधवांकडून फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी। जरांगेंचा लढा यशस्वी झाल्यानं परभणीत गुलालाची उधळण, डीजे लावून साखर वाटून आनंदोत्सव। नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा, नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी। सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत, कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा महासंघाकडून आनंदोत्सव साजरा। परभणीत मराठा बांधवांचा जल्लोष, प्रत्येक गावात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव। नवी मुंबईत मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष, मराठा बांधवांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत। यवतमाळच्या बस स्थानक चौक आणि दत्त चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष, हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय, मराठा बांधवांची प्रतिक्रिया। वाशिममध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे भरवत मराठा समाजाचा जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पोस्टर लावत शिवसैनिकांचाही आनंदोत्सवात सहभाग। नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष, मराठा बांधवांकडून रांगोळी काढत फटाके वाजवत आनंदोत्सव, जोरदार घोषणाबाजी। साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानं शिवसेनेकडून आनंदोत्सव, शिवराय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणांनी परिसर दणाणला।
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश, कुटुंबासाठी आनंदाचा क्षण. जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला होता. मनोज जरांगेंच्या मागणीला यश मिळाल्याचा आनंद. जरांगेंच्या वडिलांची प्रतिक्रिया. आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाणार. मराठा आरक्षणाच्या यशानंतर जरांगेंचा मुलगा शिवराज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा 70 वर्षांचा लढा आज पूर्ण. आजपर्यंत जे घडलं नाही ते माझ्या वडिलांनी करून दाखवलं. जरांगेंची मुलगी पल्लवी जरांगेंची प्रतिक्रिया. विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर. शरद पवारांचा केंद्र सरकारवर आरोप. वन खात्याच्या दिनदर्शिकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव चुकवलं. चूक लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांनी दिनदर्शिका परत मागवल्या. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा. जागा वाटपासंदर्भात आंबेडकरांबरोबर काँग्रेसचे प्रमुख नेते चर्चा करणार. चेन्निथला यांची माहिती. अहमदनगरच्या कोरठाण खंडोबा यात्रेनिमित्ताने आमदार राम शिंदे आणि निलेश लंके एकत्र. अहमदनगर जिल्ह्यात रामराज्य येणार या दोघांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटात प्रवेश. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात आमदारकीचा नवा चेहरा. बोरिवली पूर्वेकडील अभिनवनगर मैदानात मनसेकडनं 3 दिवसीय मिसळ महोत्सवाचं आयोजन. राज ठाकरेंची मिसळ महोत्सवाला भेट. राज ठाकरेंनी मला कायदा शिकवू नये. राज ठाकरेंनी टोलनाक्यावरचे पैसे मोजावे. सदावर्तेंची टीका. राज ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? सदावर्तेंचा सवाल. उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर. दौऱ्यामध्ये सावंतवाडी, कुडाळमध्ये उद्धव ठाकरे घेणार सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रचाराचं बिगुल वाजण्याची शक्यता. बारामतीच्या सुपे इथे शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट. जनाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण. सोलापूरमध्ये श्रीराम मंदिर सोहळ्याच्या दिवशी 2 गटात राडा. राड्यावेळी जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली भेट. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात क्रिकेट टुर्नामेंट. क्रिकेट टुर्नामेंटला देवेंद्र फडणवीसांनी दिली भेट. खासदार क्रिकेट महोत्सवाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मुंबईच्या फोर्ट परिसरातील फुटबॉल सामन्याला आदित्य ठाकरेंची उपस्थिती. ठाकरे गटाकडनं कुलाब्यात साहेब चषक स्पर्धेचं आयोजन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू. नवी मुंबईत अवजड वाहनं थांबवल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी. वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. वर्ध्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वर्धा जिल्हा परिषदेसमोर 53 दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाची सांगता. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलन. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलनाचं आयोजन. अमरावतीच्या मोर्शीमध्ये अपर वर्धा धरणग्रस्तांचा रास्ता रोको. धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्याची आंदोलकांची मागणी. अमरावतीच्या मोर्शीमध्ये अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांची आत्महत्या. अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. अहमदनगरच्या लोणी गावात 10 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. अनेक वाड्या वस्त्यांवर बिबट्याची दहशत. बिबट्याला पकडण्याच्या मंत्री विखे पाटलांच्या सूचना. मराठा आंदोलकांनी 3 दिवस वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये तळ ठोकल्यानं भाजीपाला आणि फळ विक्रीस अडथळा. विक्रेत्यांना रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जिल्ह्यातील वीरपत्नी आणि शहीद जवानांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार. तसंच शाही भोज कार्यक्रमाचं आयोजन. आमदार बच्चू कडूंनी स्वतः शहीद जवानांच्या परिवारातील सदस्यांना भरवला खास. सोलापूरमध्ये आजपासून 100व्या नाट्यसंमेलनाचं विभागीय नाट्यसंमेलन सुरू. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाआधी नाट्यदिंडी. भिवंडी पालिकेमध्ये फायर ब्रिगेड बुलेटचं अनावरण. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 3 बुलेट गाड्यांचं आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते लोकार्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.